कल्याण में एम्बुलेंस न मिलने से हुई महिला की मौत के मामले ने अब तूल पकड़ लिया है। रुक्मिणीबाई अस्पताल में समय पर एम्बुलेंस न मिलने के कारण सविता बिराजदार नामक महिला की मौत हो गई। घटना के बाद देर रात पूर्व नगर सेवक महेश गायकवाड़ अस्पताल पहुंचे और डॉक्टरों से मुलाकात कर जमकर नाराजगी जताई। गायकवाड़ ने आरोप लगाया कि यह अस्पताल गरीबों के लिए नहीं बल्कि प्राइवेट एम्बुलेंस वालों की दलाली चलाने का अड्डा बन चुका है। सविता बिराजदार की मौत को गंभीर लापरवाही बताते हुए उन्होंने सरकार से पीड़ित परिवार को 50 लाख रुपए मुआवजा देने की मांग की है। आज खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहर हा शर्मसार झालेला आहे। या हॉस्पिटलने आत्तापर्यंत जेवढे पण क्रिटिकल पेशंट असतील त्यांना पावती देऊन जे हॉस्पिटलला जावा, केएम हॉस्पिटलला जावा अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे। आणि त्या ठिकाणी पोचता किंवा पोचल्यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तिथे अनेक लोकांनी दम तोडलेले आहे। आज जागृत मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून हे आज उघडकीस आले। हे दररोज होते। आम्ही अनेक वेळा या हॉस्पिटलला आलेले। आपण जर एखादा आपला नातेवाईक असू दे, मित्रपरिवार असू दे, कोणी कल्याणपुरीतला एखादा गरीब माणूस मेला ना, त्याचं पोस्टमॉर्टम जर इथे करायचं असेल ना, तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आल्यानंतर सांगतात की आम्ही उद्या करून देऊ पोस्टमॉर्टम। म्हणजे अशा पद्धतीचं ह्या हॉस्पिटलमधलं काम करण्याची पद्धत आहे। हे पूर्णपणे नाकर्ते लोक या ठिकाणी बसवलेले आहेत। आज मी यांना सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्याला इथे ट्रीटमेंट करायला जर एखादा ॲक्सिडेंट झालेला पेशंट आला किंवा एखादा क्रिटिकल पेशंट आला तर तुमच्या लोकांना जर इकडे कोणत्याही प्रकारचं इकडे सुखसुविधा नाही, तुम्ही एवढे वर्ष काय झोपले होतात का? आज जसं शिवाजीनगर आणि प्लॅटिनम प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप केलेलं आहे, छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि प्लॅटिनमनी जसं टाईप केलेलं आहे तसं तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप का करत नाही? जेणेकरून एखादा पेशंट जो असेल त्या ठिकाणी क्रिटिकल कंडिशन वाला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकेल। पण आज जी महिला आली होती, सविता नावाक महिला आली होती, तिचा हात दुखत होता म्हणून इथं आली होती। 5 तास एम्बुलन्स उपलब्ध नाही। हा ग्रामीण भाग नाहीये, शहरी भाग आहे। आता या कल्याण ऐका, तुम्हाला सांगतो, आता प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स लोकांना प्राधान्य दिलं जातं कारण की ह्या लोकांचा काही दलाल लोक, ह्या अनेक मोठ्या प्रमाणात दलाल लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत। प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सला पैसे जास्त देऊ केले जातात म्हणून ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या महापालिकेच्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या धूळ खात ठेवलेल्या असतात। मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही जी घटना झाली, आज ही घटना फक्त त्या महिलेच्या परिवाराने तर कल्याणपुरीवरती आघात बसलेला आहे। आज 2च मुलं आहेत, त्यांचा वडील सुद्धा वारलेले आहे। या बाई घरकाम करून 2 पोरांचं पोट भरत होती। महापालिकेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बोलतो की तुम्ही जर ह्यांची पूर्ण भरपाई दिली नाही तर कल्याणपूर्व गप्प बसणार नाही। तुम्ही लवकरात लवकर त्या परिवाराला त्यांचा मोबदला, त्यांच्या परिवाराला तुम्ही कितीही दिला, अफाट पैसे दिले तर गेलेला माणूस काय परत येणार नाही। पण त्या 2 मुलांच्यासाठी महापालिकेने नवनिर्वाचित आयुक्त गोयल सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून त्यांना धनराशी द्यावी, मोठ्या प्रमाणात द्यावी, 50 लाख रुपये द्यावेत त्यांना। त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या एका मुलाला नोकरी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं घरचं निवारण चालेल। मी या घटनेचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप करा। जसं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि प्लॅटिनम हॉस्पिटलने जसं टाईप केले, प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। केएम हॉस्पिटलला आणि जे हॉस्पिटलला कल्याण शहराच्या पेशंटसाठी जागा नाही आहेत। तिकडचेच पेशंट रोडवरती आणि हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये दम तोडतायत। त्यामुळे मला एवढंच बोलायचं की इथे गरीब लोक जगू शकत नाही, गरीब लोकांना मरायचंच आहे। आजारी पडला, ॲक्सिडेंट झाला, त्याला मरायचंच आहे। या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळूच शकत नाही, अशी परिस्थिती या हॉस्पिटलची।